नमस्कार मंडळी, कुक क्राफ्ट क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. उपवासाला तेच तेच साबुदाणा वडे किंवा खिचडी खाऊन कंटाळा आलाय आणि साबुदाणा भिजवायला विसरलात तर काळजी करू नका. आज आपण बनवणार आहोत न भिजवता अगदी 10 मिनिटात तयार होणारे अतिशय कुरकुरीत साबुदाणा ट्रायंगल. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा आपल्याला भिजवायचा नाही आहे. आपल्याला हा साबुदाणा डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे. आणि आता याला अगदी बारीक न करता थोडं जाडसर म्हणजे रव्यासारखं दळून घ्यायचं आहे. हे बघा, साबुदाणा मिक्सरला छान फिरवून घेतलेला आहे. अशा प्रकारे साबुदाणा बारीक केल्यामुळे तो बटाट्याचा ओलावा लगेच शोषून घेतो आणि आपल्याला साबुदाणा भिजवायची अजिबात गरज पडत नाही. आता इथे मी 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहे. याची साल पटकन काढून घेऊया. एक महत्त्वाची टीप, बटाटे खूप जास्त उकळू नका, नाहीतर त्यात पाण्याचा अंश जास्त राहतो आणि पीठ पातळ होऊ शकतं. बटाटे पूर्ण थंड झाल्यावरच वापरावे, म्हणजे साबुदाणा ते व्यवस्थित शोषून घेतो. आता हे बटाटे हाताने मॅश करण्याऐवजी आपण किसणीने छान किसून घेऊया. किसून घेतल्यामुळे बटाट्याच्या मोठ्या गाठी राहत नाही आणि आपण दळलेला साबुदाणा, बटाटा आणि मसाले एकदम एकजीव होतात. यामुळेच आपले साबुदाणा ट्रायंगल तेलात सोडल्यावर अजिबात फुटत नाही आणि क्रॅक्स न पडता छान गोल पसरतात. आता आपले बटाटे छान किसून झालेले आहेत. आता या किसलेल्या बटाट्यामध्ये आपण दळलेला साबुदाणा घालूया आणि सोबतच घालूया 3 ते 4 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट. शेंगदाण्याचा कूट जास्त बारीक न करता थोडा जाडसर ठेवलाय, ज्यामुळे ट्रायंगल्स खाताना छान क्रंच येतो. आता यानंतर यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची आणि जिरेची पेस्ट घालूया. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सोबतच आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून हे सगळं साहित्य हाताने छान एकत्र मळून घ्यायचं आहे. आपण साबुदाणा न भिजवता वापरल्यामुळे तो बटाट्यातला सर्व ओलावा पटकन शोषून घेतो. त्यामुळे हे पीठ मळताना आधी पाणी अजिबात वापरू नका. बटाट्याच्या ओलसरपणातच हे पीठ छान एकत्र येतं. आता सर्वात महत्त्वाची स्टेप, हे पीठ मळणे. लक्षात ठेवा, साबुदाणा कच्चा आणि कोरडा असल्यामुळे तो बटाट्यातला ओलावा शोषून घ्यायला 1 ते 2 मिनिटे घेतो. त्यामुळे सुरुवातीला हे मिश्रण खूप कोरडं वाटू शकतं, पण अजिबात घाबरू नका आणि लगेच भरपूर पाणी घालण्याची घाई करू नका. हळूहळू हाताने दाब देऊन हे पीठ छान मळून घ्या. बटाट्याच्या ओलाव्यामुळे साबुदाणा मस्त सेट होतो, पण मळून झाल्यावरही जर तुम्हाला पीठ खूप जास्त कोरडं वाटत असेल किंवा त्याचे गोळे करताना क्रॅक्स जात असतील, तर फक्त 1 ते 2 लहान चमचे पाणी किंवा दूध यावर शिंपडा आणि परत एकदा मळून घ्या. आता या पिठाला 2 ते 5 मिनिटे झाकून बाजूला ठेवूया, म्हणजे साबुदाणा उरलेला ओलावा व्यवस्थित शोषून घेईल आणि आपले ट्रायंगल्स थापताना अजिबात तुटणार नाहीत. 5 मिनिटांनंतर पीठ छान एकजीव होईल. आता एका प्लेटला किंवा ट्रेला थोडे तेल लावून घ्या आणि मिश्रणाला सुद्धा दोन्ही बाजूंनी छान तेल लावून घ्या आणि हलक्या हाताने एकसारखं पसरवून घ्या. लक्षात ठेवा, आपल्याला हे मिश्रण एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. जर हाताला पीठ चिकटत असेल तर हाताला थोडे तेल लावून घ्या. आणि इथे एक महत्त्वाची टीप म्हणजे हे मिश्रण खूप जास्त पातळ पसरवायचं नाही आहे. साधारण अर्धा इंची जाडी ठेवायची आहे. यामुळे आपले ट्रायंगल्स बाहेरून मस्त क्रिस्पी होतात आणि आतून छान सॉफ्ट राहतात. बघा, अगदी कुठेही क्रॅक्स न पडता हे छान गोल पसरलं गेलंय. आता एका सुरीला थोडं तेल लावून याचे मस्त त्रिकोणी म्हणजेच ट्रायंगल शेपमध्ये तुकडे कापूया. वा, बघा किती परफेक्ट आकार आलाय आणि एकही तुकडा तुटत नाहीये. अगदी छान परफेक्ट आपले ट्रायंगल्स तयार झालेले आहेत. आता कढईत तेल मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आहे आणि हे ट्रायंगल हळूवार तेलात सोडा. गॅसची आच मध्यम ठेवून दोन्ही बाजूंनी छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. मध्यम आचेवर तळल्यामुळे साबुदाणा आतपर्यंत छान शिजतो आणि अजिबात तेलकट होत नाही. वा, तयार आहेत आपले आषाढी एकादशी विशेष न भिजवता बनवलेले झटपट आणि कुरकुरीत साबुदाणा ट्रायंगल. यंदाच्या एकादशीच्या उपवासाला तेच साबुदाणा वडे न बनवता ही नवीन आणि सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.
घरातील सर्वजण अगदी आवडीने खातील. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. विठू माऊलीची कृपा तुम्हा सर्वांवर सदैव राहो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या कुक क्राफ्ट अँड क्रिएशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या आणि छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हरी विठ्ठल.